3 कारणं सांगितली. त्यात एक कारण असं म्हणतात की त्या धम्माचे अनुयायी जेव्हा नाही तेव्हा तो धर्म. दुसरं, त्या धर्मात जर सत्वनिष्ठता नसेल, तत्वनिष्ठ नसेल, जर त्या धर्मामध्ये सरमिसळ झाली तर तो धम्म तयार. हे आपण एक धम्म वाचण्याचं कारण आहे. तर 1000-2500 वर्षानंतर धम्म टिकून आहे त्याला एकच कारण होतं की हा धम्म हा याच्यात सरमिसळ झाली आहे. याचं जे पावित्र्य होतं, प्रॅक्टिकल लाईफ आहे, 2500 वर्षापूर्वी जे 4 आर्य सत्य होती ती आजही 4च आहे, 4ची 5ही झाली नाही. इव्हन त्यांना क्रमही बदलला नाही. अष्टांगिक मार्ग असतील ज्या क्रमाने आली तीच आज आहे. त्यांच्यावर अनेक संशोधने झाली, अनेकांनी त्याच्यात फेरबदलही केली. काहींनी स्वतःच्या नावाने ते दाखवली, काहींनी स्वतःच्या अष्टावक्र गीता म्हणून स्वतःच्या नावात काहींनी दाखवली, काहींनी त्याला दुसरं नाव देऊन टाकलं. अष्टांगिक मार्गालाच काहींनी अष्टांग योग साधना करून टाकली. परंतु त्यांना साधा क्रमसुद्धा बदलता आला नाही. याचा तुम्हाला या क्रमानेच जावं लागेल तरच तुम्ही निब्बाण अवस्थेला जा, निर्वाण अवस्थेला. का सात्विक नावं वेगळे दिले आणि थोडं त्यांनी ते कसं ते तोडून मोडून थोडंसं तेच सादर केलं, दुसरं काही करता आलं नाही. तेच म्हणून त्याला प्रच्छन्न नाव दिलं नाही या लोकांनी, जसे शंकराचार्य त्यांना ते कारण ते लक्षात आलं यांनी हे सगळं धम्मातूनच ठेवलं. 8व्या शतकामध्ये शंकराचार्याने ते चालू केलं, म्हणून मग त्याला प्रच्छन्न बुद्ध नाव दिलं. त्याचे दुसरे कारण होतं की जसं जे काही गौतम बुद्धानं जसं काही शिकवण दिलेली आहे, तर त्या काळामध्ये म्हणजे त्यांची जे काही बंदी वगैरे होते तर त्या लोकांनी कसं ते पाठांतर केलं. आणि जेव्हा म्हणजे भारतामध्ये बौद्ध धर्माचा राज झाला तर हे जे बनते आहे ना म्हणजे त्या दिशेला गेलेत ते. तर तिकडे गेल्यानंतर त्यांनी तो धम्म कसं त्यांनी तिथल्या लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला आणि रुजवला. तर त्याच्यामुळे कसं या लोकांना काही करता आलं नाही, कारण ते ओरिजिनल तिकडे गेलं. आता जसं की श्रीलंकेचं जे आहे उदाहरण आपण सांगतो, तर श्रीलंकेला असं झालेलं आहे की आपली जी विपश्यना आहे, ओरिजिनल विपश्यना, तर तिथं ते तिथल्या लोकांनी आत्मसात केली. आणि ते आत्मसात केल्यानंतर जसं एक गोयंका गुरुजी हे तिथले जे विपश्यनाचार्य होते तर त्यांची भेट झाली. तर गोयंका गुरुजीचं असं झालं होतं की ते एकदम म्हटल्यानंतर त्यांना या म्हणजे बिमारी झाली, त्यांना बिमार झाले ते. आणि पूर्ण जगामध्ये ते प्रत्येक डॉक्टरकडे गेले चांगले आणि त्यांना सांगितलं की बाबा तुम्ही काही जास्त दिवस काही जगणार नाही आणि ही बिमारी काही तुमची काही ठीक होणार नाही. आणि योगायोगानं ते म्हटल्यानंतर श्रीलंकेचे जे विपश्यनाचार्य होते ते जवळच बसलेले होते आणि यांनी बोलता बोलता त्यांना सांगितलं की मी काय आता जास्त दिवस काही जिवंत राहणार नाही, माझी वेळ केव्हा पण येऊ शकते, मला त्रास आहे जास्त. तर त्यांनी सांगितलं तुम्ही असं करा, तुम्ही श्रीलंकेला या, आपण बघूया काय होते ते. मला तर वाटत नाही की तुम्ही लवकर मरणार की काय असं. तर गोयंका गुरुजींना हे शब्द आठवले की लवकर तुम्ही मरणार नाही असं ते का म्हणाले. आणि नंतर मग ते श्रीलंकेला गेले आणि तिथं त्यांनी ते विपश्यना वगैरे साधना पूर्ण केली. आणि असं म्हणजे 4 वर्ष झाले, 5 वर्ष झाले, 10 वर्ष झाले. आणि मग तिथले जे विपश्यनाचार्य होते त्यांनी सांगितलं की आता तुम्ही विपश्यना पूर्णपणे म्हणजे आत्मसात केलेली आहे आणि तुम्ही काही आता लवकर काही मरणार नाही आहे आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही कंटिन्यू करू शकता. तर ते गोयंका गुरुजींनी सांगितलं की नाही आता मी तर मेल्यामध्ये जमाच होतो, म्हणजे विपश्यनामुळे माझा पुनर्जन्म झालेला आहे. तर मी आता हे विपश्यना आहे, जसं मी स्वतः आत्मसात केली तसंही इतर जे गरजवंत आहेत तर त्यांना मी शिकवण्याचा प्रयत्न करेन. तर विपश्यना त्यांना ते गुरूंना म्हणाले आता मी काय करावं. तर तेव्हा ते विपश्यनाचार्य म्हणाले की हे जे विद्या आहे हे मूळ भारताची विद्या आहे आणि हे आम्ही आत्मसात केली आणि आम्हाला भारताचं काहीतरी देणं लागतं आहे, कारण ते बुद्धाची भूमी आहे. आणि तुम्ही असं करा, अगर तुम्हाला समजा ही विपश्यना दुसऱ्यांना शिकवायचीच आहे तर का तुम्ही भारतामध्ये जाऊन याचा प्रसार नाही करत. तर ते गोयंका गुरुजीनं ते ऐकलं आणि नंतर ते भारतामध्ये आले आणि मग इकडे आपले इगतपुरी वगैरे आहे, नंतर पनवेलला वगैरे आहे, अशा बऱ्याच ठिकाणी त्यांनी जे
पॅगोडे वगैरे आहेत, आता नंतर आता गोराईचा जो पॅगोडा वगैरे असं त्यांनी हे पॅगोडे वगैरे बांधले. आणि हा जो बुद्धाचा जो विपश्यना आहे हे लोकांना त्यांनी म्हटल्यानंतर हे शिकवले आहे. इथं नसते पण त्याच्यामध्ये एक आता त्यांनी सांगितलं की म्हणजे एक भाकीत, आता आपण त्याच्यावरती विश्वास ठेवतो नाही ठेवत ती गोष्ट वेगळी, पण त्यांनी सांगितलं होतं की गौतम बुद्धाच्या म्हणजे याच्यातून म्हणजे सांगण्यातून किंवा पुस्तकातून असं सांगितलेलं आहे की हा गौतम बुद्धाचा जो धम्म आहे, बौद्ध धम्म, जरी हा भारतातून जरी नष्ट झाला असेल तरी हा पण काही काळानंतर हा पुन्हा भारतामध्ये बौद्ध धर्म इथं म्हणजे स्थापन होईल, संपूर्ण बौद्धमय होईल, भारत बौद्धमय होईल आणि नंतर इथून हा पूर्ण जगामध्ये पसरेल असं त्यांनी ते भाकीत सांगितलेलं आहे. आता याच्यावरती आपण किती विश्वास ठेवावं काय ठेवावं ही गोष्ट वेगळी, पण असं ते थोडंसं आलं सरांच्याही दृष्टिकोनातून मी तर थोडंसं सांगितलं की बौद्ध धर्मांच्याबद्दल कसं आहे ते. तर एकंदरीत असं आहे त्याच्या गोष्टीवर आहे. विपश्यनाचार्य उबाखिम सयाजी उबाखे यांच्याकडे गोयंका गुरुजींनी विपश्यनेचं हे केलं आणि ते ब्रह्मदेशात होते. ब्रह्मदेशातून मग ते तिकडनं त्यांच्या मायग्रेनच्या आजारामुळे मग ते इकडं आले आणि इकडे येऊन मग त्यांनी ते संपूर्ण मग 110च्या पुढे पायगोडे बांधलेले. आणि त्याच्या त्या पैगोड्याच्या माध्यमातून मग त्यांनी लोकांना एकत्रित केलं की बाबा तुमचे जे काही अडीअडचणी किंवा शारीरिक व्याधी आहेत त्या तुम्हाला विपश्यनेच्या माध्यमातून तुम्हाला मार्ग मिळेल आणि तुम्ही लवकर बरं. कारण का त्यांना ते उबाखिम यांच्याकडून जी विपश्यनाची जी साधना मिळाली आणि त्या साधनेतून त्यांना ती जगण्याची उमेद मिळाली, त्यांचं लाईफ चेंज झालं, त्यांना पुढे एकदम एक नवीन जन्म झाल्यासारखं वाटलं. मग म्हणे मग ह्याचा सगळ्यांना प्रचार प्रसार काय नको, कारण का एक तर ते गोयंका गुरुजी हे वाणी समाजाचे होते आणि ते वाणी समाजाचा त्यांचा व्यापार आणि ते व्यापाराच्या माध्यमातून त्यांनी ते उभं केलं स्ट्रक्चर. नाहीतर ते एवढं स्ट्रक्चर उभं करणं हे खाऊन आहे, कठीण आहे. आणि त्यांना ती सगळी जेवढे वाणी मारवाडी होते त्यांनी सगळ्यांनी साथ दिली बाबा हे जे उभं करायचं ते त्यांच्याकडे सगळे व्यापारीच वर्ग आहे ना. आपण जसं आता सांगितलं बाबासाहेबांनी सांगितलं की मी संपूर्ण भारत बौद्ध बरोबर ॲक्च्युली बघायला गेलं तर त्यांनी केलेलं आहे. कसं माहिती आहे का, भारत बौद्धमय करणं म्हणजे प्रत्येकाला दीक्षा देणं नाही आहे. भारत बौद्धमय करणं म्हणजे तात्विकदृष्ट्या त्यांनी जे संविधान दिलं, अशोक चक्र दिलं, आपल्या तिरंग्यामध्ये अशोक चक्र दिलं, त्याच्यामध्ये भारत बुद्धिझम तिकडे एक दर्शवतं. त्याच्यानंतर आपली जी मुद्रा आहे भारताची ती त्यांनी अशोक चक्र, अशोक स्तंभ, अशोक चक्र. त्याच्यानंतर जेव्हा बुद्धाच्या प्रतिमेला पूजन करूनच संविधानाची पुढची जे आपण बोलतो अंमलात आणली ती, तर तात्विक दृष्टी आणि त्यात संविधानामध्ये स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता हे जे लोकशाहीचे जे 4 पिलर्स आहेत हे बाबासाहेब सांगतात की हे मी इकडून तिकडून कुठून नाही तर हे मी बुद्ध तत्वज्ञानातून घेतलेलं हे महत्वाचं आहे. म्हणजे थोडक्यात काय तर तात्विक दृष्ट्या ऍक्च्युली बाबासाहेबांनी भारत बौद्धमय केलाय तात्विक दृष्ट्या बघायला गेलं. आणि बुद्धिझम म्हणजे काय, कास्टले बाबासाहेबांची जी जो मोटिव्ह होता, फायनल मोटिव्ह त्यांचा जो जीवनाचा जो एक उद्दिष्ट होतं ते म्हणजे कास्टलेस सोसायटी बनवणं होतं, कुठला धर्म घेणं नव्हतं. बुद्धिझम हा फक्त एक जरिया होता, ज्याला आपण बोलतो ना हा एक मार्ग आहे, पण ऍक्च्युली त्यांचं जे अंतिम ध्येय होतं की ही कास्टलेस सोसायटी, जाती विरहित, जाती नसलेला समुदाय बनवणं की जेणेकरून सगळे समृद्ध आणि संपन्न राष्ट्र बनवण्यासाठी जो अंतिम जो बाबासाहेबांचं मोटिव्ह आहे म्हणजे कास्टलेस सोसायटी. आणि म्हणून बाबासाहेबांनी ते बुद्धिझम ऍक्सेप्ट म्हणजे घेतलं, त्यांनी एम्ब्रास बुद्धिझम. हे त्यामागचं ऍक्च्युली म्हणजे त्यांनी त्यांचं वचन पाळलंय की मी भारत बौद्धमय करेल. तर तात्विक दृष्ट्या त्यांनी संविधान घेऊन भारत बौद्धमय केलाय. आता जी लोकांची जबाबदारी आहे म्हणजे कसं ते फॉलो करणं, बरोबर असं आहे ते ऍक्च्युली.
सम्यक समाधीचा एकमेव मार्ग म्हणजे विपश्यना आहे. माझी आपणा सगळ्यांना विनंती असेल की जर आपण विपश्यना कोर्स केला नसेल तर एकदा विपश्यना कोर्स करू. म्हणजे मी कितीही त्याबद्दल त्याचा उहापोह केला किंवा किती त्याचं महत्त्व पटवून सांगितलं तरी विपश्यना हा विषय हा अनुभवण्याचा विषय प्रॅक्टिकल लाईफ. बरोबर. आम्ही ती आमच्या इथे तिथे ते गोयंका गुरुजींच्या ती केलेली आहे 13 आणि त्यात आम्हाला जे आउटपुट मिळालेलं आहे ते शब्दात नाही सांगता येईल. जसं सरांनी ही लावलेलं होता मोबाईलवर तर एक विपश्यना ती जी हे चालू होतं आपण ते ऐकत होतो म्हणजे मला त्याच्यावर नो डाऊट ते एकदम ग्रेटच आहे. परंतु मेडिटेशनचा मेन अर्थ असा होतो की आपण शून्यात जा. ते बोलत आहेत आणि आपण त्यांना ऐकतो आहे, श्रवण करतो. याच्यात आपण शून्यात जात नाही. आपल्याला ते अवलंबन आहे. आपलं जे चित्त आहे ते चित्त त्यांच्या शब्दांवर आहे. ते इन्स्ट्रक्शन देत आहेत आणि आपण ते घेतोय. म्हणजे आपण मेडिटेशन त्या स्टेजपर्यंत नाही चालले जे गोयंका गुरुजींना होतं किंवा जे बुद्धांना बोधिवृक्षाच्या खाली मिळालं. ती जी अवस्था आहे चित्ताला शून्यात नेण्याची, चित्ताची शुद्ध चित्ताची विपश्यना विरुद्ध. आतापर्यंत आपण समोर पाहत आलो. विपश्यनाचा अर्थ हे करतात आपल्याला स्वतः आतमध्ये पाहिजे आणि त्या 13 दिवसाच्या कोर्समध्ये तेच तुम्हाला आत काय पाहिजे आहे, आतील इंद्रियांमध्ये टोकायचं. मग त्याच्या वेगवेगळ्या स्टेप्स आहेत. आनापानसती पहिली स्टेप आहे. आनापानसतीपासून जे सुरू होतं तर शेवटच्या दिवसाला आपल्याला जे मेडिटेशन लागतं आपण शून्यात निघतो आणि तिथून मनुष्य होतं तिथे करतं की यस हे होतं काय म्हणजे निब्बाण म्हणजे काय, निर्वाण पद म्हणजे काय, सुख आणि दुःखामध्ये तुम्ही स्थितप्रज्ञ कसे राहू शकता याची दैनंदिन केली जाणारी प्रॅक्टिस म्हणजे विपश्यना. जो विपश्य साधक असतो तो डेली या रुटीनला तो इतका समर्थ झालेला असतो लास्ट टाईमला की कुठल्याच कोणत्याला मोठा आघात येईल तो त्याच पद्धतीने सहन करतो जेवढा मोठा आनंद घेतो. आनंदाच्या वेळेसही तो त्याची समाधी भंग पावत नाही आणि किती मोठा दुःखाचा डोंगर कोसळला तरी त्याची समाधी भंग पावत नाही. आणि ही जी अवस्था आहे ही अवस्था निर्वाणाची. याला खूप टायमिंग लागेल परंतु जो व्यक्ती मेडिटेशन जातो तो हळूहळू याच्यामध्ये. आमचे मित्र PhD झालेले विपश्यनेवर PhD केलेली आहे. सगळ्या पॅगोडा सगळ्यांनी मिळाली. खूप डिटेल स्टडी आहे त्यांचा. तर त्यांना म्हणजे जे आउटपुट त्यांना जे मिळालेलं आहे त्यांच्या ते विपश्यन ते येतं ते जसं वेदनांवर आपण कसं कॉन्सन्ट्रेशन करायला पाहिजे. 2 प्रकारच्या वेदना असतात. तर बुद्धांनी 108 प्रकारच्या वेदना सांगितल्या म्हणून आपल्या ॲम्ब्युलन्सचा नंबर पण 108 आहे. तेच मेथॉलॉजी नंतर इतर माने चोरली त्यांच्यात जे मनी आहेत ते 108 मनी जे महाराज जपतात. हा जे 108 त्या संवेदना आहे, सुखद संवेदना आणि दुःखद संवेदना. जेव्हा आपण मेडिटेशनमध्ये जातो हे असं कुठलंच नाही. जेव्हा आपण प्युअर मेडिटेशनमध्ये जातो त्यावेळेस आपल्याला वेगवेगळ्या संवेदना शरीरावर येतात. काही सुखद येतात आणि काही दुःखद संवेदना. दुःखद संवेदनेमध्ये आपलं शरीर प्रतिकार करतं. सुखद संवेदनेमध्ये आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडतात. कदाचित दादा आहेत त्यांच्या शरीरामध्ये दादानुसार अंगातून बुडबुड येत आहेत, त्यांच्या अंगातून वाफ निघते, काहींना गुदगुदल्या होतात, काहींना प्रचंड अशा सुया टोचल्या वगैरे वाटतात. आठवतं ना वेगवेगळ्या दुःखद संवेदना आली का शरीरावर वेगळ्या प्रतिक्रिया होतात, सुखद संवेदना आली का शरीरावर वेगळ्या प्रतिक्रिया होतात. मग दुःखद संवेदना आली तरी आपण त्या संवेदनांना प्रतिकार द्यायचा नाही. सुखद संवेदनाला मनुष्याला गुदगुदल्या होतात, मनुष्याला हव्याशा वाटतात. मग आपण ती ज्या वेळेस अवस्था येते त्यात आपण स्थिर राहायचा प्रयत्न करायचा. दुःखद संवेदना आठवली किंवा दुःखद संवेदना आला तर त्याच्यात आपण त्याच पद्धतीने स्थिर राहायचा प्रयत्न करायचा. आणि ही जेव्हा सवयीचा भाग बनत जातो त्यावेळेस एक अवलंबन तोडायचं असतं. समजा आंब्याचं झाड आहे, आंबा लागलेला आहे आणि माझं मन आहे. माझं मन म्हणतं की एक दगड उचलायचा आणि मारून दगड फेकून आंबा पाळायचा. या मनाला मी कुठेतरी रोखतो, मी तो दगड उचलत नाही. पण मन तर मात्र गेलंच आहे ना. मनाने एक चोरी मी केलेली आहे
जेव्हा तो फळ खायची माझी इच्छा झाली, जरी मी शरीराने केली नसेल पण मनाने मात्र मी ती चोरी केलेली आहे. आणि ते अवलंबन जे आहे, मधले जे संवेदना आहेत, आंबा, माझे डोळे आणि मध्ये येणारी माझी अवस्था, या अवस्थेचा ती साखळी तोडणं म्हणजे विपश्यना. बुद्धांनी तेच तोडलं. आणि बुद्धांचं विपश्यनेमध्ये पुढची फिलॉसॉफी ते असं मानतात की हे भवचक्र असं सुरू राहतं. या जन्माचं जे चित्त आहे, समजा मी या जन्मामध्ये माझ्यात वेगवेगळे विकार असतील, मला खूप श्रीमंत व्हायचं आहे, माझ्यात खूप लालच आहे, मला खूप हे व्हाय, मला खूप हव्यास आहे. आणि मग हे जे संस्कार, हे जे चित्त असतं, हेच चित्त मी पुढच्या जन्मामध्ये ॲज इट इज घेऊन जातो. आणि जन्मानंतर मग पुन्हा भवचक्र चालवतं. हे मागचं चित्तामुळे या जन्मातही मी त्याच विकृती, तीच लालच, तोच मोह, तोच प्रेम, त्या पुन्हा हे घेऊन आणि पुन्हा मग तो संघर्ष सुरू राहतो. ही साखळी जेव्हा आपण तोडतो तेव्हा नवीन जन्म पण नाही, नवीन भवचक्र पण नाही आणि नवीन संकट पण नाही. आणि यालाच त्यांच्या भाषेमध्ये म्हणतात महापरिनिर्वाण, निप्पाण. जनरली जेवढा आम्ही आमच्या याच्यानुसार मांडण्याचा तर एकदा जर तुम्ही विपश्यना स्वतः अनुभवली तर त्याचे शरीराबरोबर प्रचंड फायदे आहेत सगळ्याचे. म्हणजे असं वाटतं की आपला पुनर्जन्म झाला. आणि 13 दिवस हातात मोबाईल नाही, घड्याळ नाही, 13 दिवस एकमेकांशी बोलणं नाही, कुठलाच पेपर वाचणं नाही, डायरी नाही, इव्हन रस्त्याने जाताना पायातच फोन चालायचं. एकमेकांकडे जरी पाहिलं तरी कम्युनिकेशन होतं. एखादं फुलाचं झाड असेल आणि आपण त्या फुलाच्या झाडाकडे पाहिलं, फुलाकडे पाहिलं तरी कम्युनिकेशन होतं मनाने, किती सुंदर फुलं, एवढं सुद्धा व्हायला. आणि होतं, लोक करतात, कोणाकडे बघत, कोणी कोणाशी बोलत पण. आणि शेवटच्या दिवशी मात्र जो अनुभव येतो लोकांना तर ती कारण 13 दिवसात एवढी एनर्जी सोडून 13 दिवस आपण बोलतच नाही, 13 दिवस एक शब्द निघत नाही. तर 13 दिवस न बोलणं हे सुद्धा खूप मोठी शब्दच नाही, मुखातून 13 दिवसाला तर एवढा एनर्जी निर्माण झालेली असते. जसं आपण म्हणतो की बुद्धांना मारण्यासाठी हत्ती सोडला होता, मारुताला मारुतीने त्या हत्तीला नालागिरी यामध्ये याच्यात होती गाथा, जय मंगल अष्टगाथा ना. तर नालागिरी, गजवर, त्या मारुताला तर वशमध्ये केलं आणि वश म्हणजे त्याला लालच दिली आणि त्या गजलात ते मादक द्रव्य पाजलं, म्हणजे सोप्या भाषेमध्ये गांजा पाजला. आणि तो जेव्हा त्याच्या अंगात बुद्धांच्या अंगावर म्हणाला तर बुद्धांच्या डोळ्यामध्ये एवढी करुणा होती की बुद्धांनी नुसतं त्याच्याकडे पाहिल्यावर नुसतं बुद्धच नाही, अंगुलीमाल सारखा व्यक्ती तिथे काही असं टाइम बघा का चला पहिले आपण गप्पा करूया आणि मग बोलूया, तर तलवार घेऊनच धावत आला ना. पण बुद्धांच्या डोळ्यामध्ये एवढी करुणा होती, कारण ते थप्पत नाही झालं होती, त्यांच्या डोळ्यामध्ये एवढी करुणा होती की त्यांच्या करुणेनं, त्यांच्या डोळ्यांच्या याच्यानं, त्यांच्या शरीरातल्या अवलंबनानं तो आज जर एखादा गुंड आला तर आपण नाही त्याच्याशी सामना करू शकत. जरी आपल्याला ती गाथा पाठ असेल, अंगुलीमालाची गाथा, ती जरी आपली पाठ असेल आणि आपण म्हणू चला बुद्धांनी ती गायली होती, मी ती गातोली याला बदल करून टाकतो, नाही होणार. कारण आपली ती डेन्सिटी नाही आहे जी बुद्धांमध्ये होती. त्याच्यासाठी विपश्यना, त्याच्यासाठी साधना, ज्याला शेवटची पायरी म्हणून बुद्धांनी म्हटली सम्यक समाधी. ही पायरीपर्यंत येणं म्हणजे बुद्ध समजून घेणं. सम्यक समाधी ज्याची लागली की तो बुद्धत्वाकडे